नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही खूप रडत असते, कारण ती विचार करत असते की अक्षय तिच्याशी असा कसा वागला असेल. तेव्हा मात्र कावेरी रमाला समजावते आणि पंकज काका रमाला म्हणतो की अगं रमा, मला असे वाटते की अक्षयराव कधीच तुझ्याबरोबर असे वागणार नाही. नक्की त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी काहीतरी भरून दिले असणार आणि ते गुन्हेगार नाही असे मला मनापासून वाटते. मला असे वाटते की ते अशा ठिकाणी अडकले असतील की तेथे ते येऊ शकत नाही, परंतु ते तुझ्यापर्यंत केव्हाच येऊन पोहोचले असते. रमा म्हणते की काका, तुम्ही बरोबर बोलता. मी आता कुणावर विश्वास नाही ठेवणार. ह्या कागदामागचं जे सत्य आहे ना, हे मी त्यांच्या तोंडूनच ऐकणार. त्यानंतर इकडे अक्षयसुद्धा रमाचाच विचार करत असतो. तेव्हा सीमासुद्धा तेथेच असते आणि अक्षयच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि अक्षय, तू केस तर खूपच वाढवलं रे. रमाला आवडतात म्हणून वाढवले की काय? तर अक्षय गालातल्या गालात हसत असतो. त्यावर अक्षय सीमाला सांगतो की अगं आई, मी रमासाठी एक ग्रीटिंग बनवलं, ते तू बघ. तेव्हा सीमा म्हणते की ते बघते मी. म्हणून सीमा ते ग्रीटिंग बघण्यासाठी उठते. तेव्हा सीमा ते ग्रीटिंग टेबलवर शोधत असते आणि अक्षय इथे तर नाही दिसत. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई, तेथेच आहे आणि मी तेथेच ठेवले होते, थांब मी उठून बघतो. तेव्हा अक्षय उठायला लागतो. सीमा म्हणते नको बाळा, तुला त्रास होईल. तेव्हा अक्षयला उठताना त्रास होत असतो. सीमा म्हणते की नको, आपण नंतर बघू. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे कसे, मी तेथेच ठेवले होते, उद्या का, आत्ताच बघू. सीमा म्हणते की नाही, आत्ता तू आराम कर. त्यानंतर इकडे सीमा ही रमाच्या मोबाईलवर फोन करते आणि रमा फोन उचलते. तर रमा अगं, आपला अक्षय आणि अक्षयचा अपघात झाला असे सांगते. तर ते ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि रमा धावतच मुकदमांच्या घरी येते. तेव्हा रमा तेथे आल्यानंतर पार्वती आजीला म्हणते की काय झाले. तर पार्वती आजी म्हणते ने, जे झाले ना रमा, ते तुझ्यामुळे झाले. रमा म्हणते की काय झाले आणि ते कुठे आहेत असे विचारते. तर समोर सर्वजण अक्षयच्या फोटोला श्रद्धांजली वाहत असतात आणि बसलेले असतात, कारण अक्षय गेला असे दाखवले जाते. तेव्हा मात्र रमा ही अक्षयच्या फोटोसमोर येते आणि खूप रडत असते. मात्र मित्रांनो, हे आपल्या अक्षयचं स्वप्न असतं, ते काही खरे नसते. तर अक्षय लगेच स्वप्नातून जागा होतो आणि विचार करतो की जर असे माझे काही बरे वाईट झाले तर रमाचं काय होईल. आई आजीसुद्धा रमाचा रागराग करते आणि माझ्या आईच्या म्हणजे सीमाच्या हातात तर काहीच नाही आणि तो शशिकांत मुकादमसुद्धा सीमाला खूप त्रास देईल आणि माझ्या रमालासुद्धा, आणि यासाठी मला काहीतरी करावे लागेल. म्हणून अक्षयला खूप टेन्शन येते आणि रमाची काळजी त्याला लागलेली असते. त्यानंतर इकडे जान्हवी धावतच बेबी बेबी करत आलेली असते, कारण तिच्या हातामध्ये काहीतरी मोठा सुगावा लागलेला असतो. तेव्हा ती पार्वती आजीला येऊन धडकते आणि काय ग, व्यवस्थित चालता येत नाही का? तर जान्हवी लक्ष देत नाही आणि मला बेबीला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे असे बोलतच ती पायऱ्यावरून जात असते आणि त्याच वेळेस रेवा खाली येत असते. रेवा म्हणते की हिला नक्की काय झाले असेल. तर जान्हवी आपल्या रूममध्ये ओरडतच जात असते. रेवा आयाजीला म्हणते की आयाजी, काय आहे हे जान्हवीचा वेड्यापणा. तर लगेच आयाजी म्हणते की अगं, तू कशाला लक्ष देतेस, जान्हवी ही ना ती नावाची वेडी कुठली. त्यानंतर जान्हवी ही आपल्या रूममध्ये येते आणि आनंदला म्हणते की बेबी, मला ते आठवले की ती कार कुणाची होती. ती कार ही रेवाच्या मम्माची होती, त्यावर ते स्टिकर होते. आनंद म्हणतो की अगं, तू असे काय बोलते, मी जाम टेन्शनमध्ये आहे. तेव्हा जान्हवी सांगत असते की अरे, आपण त्या CCTV फुटेजमध्ये चेक करत होतो की अक्षयला ज्या गाडीने उडवले ती कार कुणाची होती. तेव्हा रेवा मात्र हे सर्व ऐकत असते आणि जान्हवी सांगते की अरे, ती गाडी ही ना रेवाच्या आईची म्हणजे तिच्या मम्माची होती. तर रेवाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आनंद म्हणतो की जानू, तू हे काय सांगतेस आणि नक्की याचा अर्थ म्हणजे रेवाच. तर लगेच रेवा ही मनात म्हणत असते की जान्हवी, तू तर आज खूप मस्त डोकं चालवले, पण मी तुला सोडणार नाही. त्यानंतर रेवा ही आपल्या मम्माच्या घरी येते आणि तिला हे सर्व सांगते आणि प्लीज मला मम्मा यातून वाचव असे रेवा रडतच म्हणत असते. तेव्हा तिची मम्मा म्हणत असते की काय ग, तू असे का केलेस आणि तुला तर अक्षयवर तुझे खूप प्रेम आहे, मग तू अशी कशी वागलीस. तेव्हा रेवा म्हणत असते की अक्षय हा रमाला भेटण्यासाठी निघाला होता आणि मला त्या दोघांना एकत्र नाही येऊन द्यायचे, म्हणून मी हे सर्व केले. जर रमा अक्षय एकत्र आले असते तर माझे पूर्ण प्लॅन हा फ्लॉप झाला असता.
आणि मला अक्षयचा जीव घ्यायचा नव्हता. माझं अक्षयवर खूप प्रेम आहे. जरी त्याचा हातपाय मोडला असता तर मी त्याची काळजी खूप घेतली असती, कारण माझं खूप प्रेम आहे ना त्याच्यावर. रेवाची आई म्हणते की अगं, इतकी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि हा निर्णय इतक्या टोकाचा घेतला तू, त्या अगोदर एकदा तरी मला विचारायला हवं होतं. आणि त्यामध्ये जर अक्षयचा जीव गेला असता तर काय केले असते तू? रेवा रडतच म्हणते की माझं अक्षयवर खूप प्रेम आहे आणि रमा अक्षयला मला एकत्र नाही येऊन द्यायचे. जी गोष्ट मला सुद्धा भेटत नाही ती गोष्ट मी इतर कुणालाच भेटून देत नाही. आणि हे सर्व होऊन दे, एकतर यामध्ये माझा जीव जाईल नाहीतर रमाचा, पण त्या दोघांना मी कधीही एकत्र येऊन देणार नाही. माझा अक्षयवर खूप प्रेम आहे आणि मला अक्षय हवा आहे. प्लीज मम्मा, तू काहीतरी मदत कर. म्हणून रेवा ही मालिनीच्या मिठीतून खूप रडत असते. मालिनी म्हणते की रेवा, टेन्शन घेऊ नको, मी आहे सोबत तुझ्या, काहीतरी नक्की करते, म्हणून ती रेवाला समजावते. त्यानंतर इकडे रमा ही एकटीच विचार करत बसलेली असते. कावेरी म्हणते की अगं, काय झाले, कसला इतका विचार करतेस? एवढ्यात मंगला मावशी काहीतरी पणत्याचं टोपलं घेऊन येते आणि रमा, चल मला मदत कर, आपण दिवाळीमध्ये कशा पणत्या रंगत होतो. रमाचं मन कशात तरी गुंतण्यासाठी मंगला तिला हे काम सांगत असते. तर रमा काही नाही म्हणते, कारण मावशी प्लीज, माझं मन नाही हे सर्व करण्यासाठी. तेव्हा मंगला मावशी मुद्दाम रागवते आणि तू आल्यापासून इथे फक्त बसलीस, तुझी आई तिकडे काम करते आणि जातो रंगाचा बॉक्स घेऊन ये आणि मला मदत कर. तेव्हा रमाला वाईट वाटते आणि ती उठते. तेव्हा कावेरी म्हणते की अगं मंगला, का तिच्यावर ओरडलीस? तेव्हा मंगला म्हणत असते की अगं, मी हे सर्व मुद्दाम ओरडले. तेव्हा रमा तो कलरचा बॉक्स घेऊन येते आणि मंगला म्हणते की हे बघ, हिने जर काहीतरी काम केले तर हिचं मन हे दुसऱ्या गोष्टीमध्ये रमेन, ती दुसरा विचार करणार नाही, यासाठी मी तिच्यावर ओरडले, म्हणून ती कावेरीला सर्व समजावून सांगते. तेव्हा रमा ही ज्या पणत्या असतात त्यांना मस्त असा कलर देत असते आणि त्या पणत्यावर कलर दिल्यानंतर रमा आणि अक्षय हे नाव काढते आणि त्या नावाकडेच मग्न होऊन बघत असते. त्यानंतर इकडे अक्षयने वकिलांना घरी बोलावून घेतलेले असतात आणि तो वकिलांना सांगत असतो की यामध्ये फाईल वकिलांना दाखवतो आणि यात माझी एक पॉलिसी आहे, त्यात माझी बायको ही नॉमिनी आहे आणि उद्या जर मला काही बरे वाईट झाले तर जे माझ्या हक्काचं आहे ते उद्या रमाच्या नावावर हे सर्व व्हावं, असे तो वकिलांना सांगत असतो. तर सीमाला वाईट वाटते, कारण अक्षय असे का बोलतो की त्याचे बरे वाईट होईल, कारण त्याने सर्व रमाच्या नावावर केले, हे तर सीमाला आनंदच वाटत असतो. तेव्हा जे अक्षयच्या हक्काचं आहे ते सर्व रमाच्या नावावर करण्याचं अक्षयने ठरवलेले असते. तेव्हा ते वकील म्हणतात की ठीक आहे, आम्ही सर्व कागदपत्र व्यवस्थित करतो, फक्त तुम्ही यावर तुमच्या बायकोच्या सह्या घ्या. तेव्हा त्या कुठे आहेत असे विचारतात. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, यावर मी तिच्या सह्या घेतो. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणते की अक्षय, तुझ्या गोळ्या औषध घेण्याची वेळ झाली. तेव्हा त्या वकिलांना वाटते की रेवा ह्याच यांच्या मिसेस आहे, म्हणून ते रेवाला म्हणतात की मॅडम, तुम्ही ह्या कागदावर सह्या करू शकतात का? तेव्हा अक्षय म्हणतो की यांच्या कशाला सह्या, ह्या नाहीत, माझी बायको बाहेर गेलेली आहे, ती आल्यानंतर मी तिच्या सह्या घेईल. तेव्हा रेवा म्हणत असते की अक्षय, हे गोळ्या औषधं घे. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या हाताला काही झालेले नाही, मी स्वतःच्या हाताने घेईल. त्यानंतर इकडे आनंद हा मालिनीच्या घरी पोलिसांना घेऊन येतो आणि ते पोलीस इन्स्पेक्टर मालिनीला म्हणत असतात की तुमच्या गाडीने अक्षय मुकादम यांचा अपघात घडून आणला, म्हणजे उडून दिले. तेव्हा मात्र मालिनीला खूप मोठा धक्का बसतो. ती लगेच धक्क्याने विचारते की आनंद, आता अक्षय कसा आहे? तर आनंद म्हणतो की अक्षय आता बरा आहे, पण हे झालेच कसे? तेव्हा मालिनी लगेच ड्रायव्हरला आवाज देते आणि ड्रायव्हरला विचारते की गेल्या 2 दिवसात आपल्या गाडीने कुणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला का? तेव्हा ड्रायव्हर हा घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की हो, 2 दिवसात माझ्याकडून एक अपघात घडला. तेव्हा लगेच मालिनी म्हणत असते की तुझ्या हातून कुणाचा अपघात झाला हे तुला माहिती आहे का? अक्षय मुकादम. आणि अक्षयनेच आपल्या रेवाला त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली आणि तू त्यालाच उडवले, असे ती खोटं सर्व पोलिसांसमोर बोलत असते. मालिनी त्या ड्रायव्हरला इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जाण्यासाठी सांगते. तेव्हा ते त्याला घेऊन जातात. तर आनंद मनात म्हणतो की आत्ता माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं, कारण ज्याने माझ्या भावाला उडवले त्याला मी शिक्षा दिलीच. तेव्हा आनंद सुद्धा तेथून गेल्यानंतर ज्या ड्रायव्हरची बायको असते ती तिथे तर मालिनी तिच्या हातामध्ये काही पैसे देत म्हणत असते की हे तुझ्या नवऱ्याच्या आहुतीचे पैसे. तेव्हा ती जी काही ड्रायव्हरची बायको असते ती म्हणत असते की मॅडम, हे करून तुम्ही चांगले केले नाही, कारण तुम्ही असे वागलात ना आणि आमचं जे काही
तळतळाट आहे ना तो पूर्ण तुम्हाला लागेल आणि तुम्ही कधीही सुखी राहू शकणार नाही, कारण आपल्या बायकांना फक्त नवऱ्याची साथ हवी असते आणि खरा पुरुष हा कुटुंबासाठी काही करत असतो. आणि हे सर्व हेरून तुम्ही डाव साधला, हे सर्व करून तुम्ही खूप वाईट केलेले आहे. आणि ते पैसे तेथेच ठेवून त्या ड्रायव्हरची बायको रागाने तिथून निघून जाते. मालिनीला सुद्धा खूप राग येतो. त्यानंतर इकडे अक्षय हे पेपर्स लिहित असतो तेव्हा सीमा येते आणि सीमा विचारते की अक्षय हे सर्व कशासाठी करतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की जे काही मी करतो ते योग्य करतो, कारण उद्या जर माझे काही बरे वाईट झाले तर आपल्या घरातील काही माणसे रमाला या घरामध्ये सुद्धा राहून देणार नाही. आणि आजी आणि शशिकांत मुकादम हे रमाला कधी घराबाहेरून काढतील याचीच वाट बघत असतात, कारण ते घरातील सर्व हक्क त्यांच्याच ताब्यात आहे ना. सीमा म्हणते की अरे हे सर्व करून तू टोकाचा निर्णय घेतो असे तुझ्या मनाला वाटत नाही का. तेव्हा अक्षय म्हणतो की आई, मी जे काही करतो ना ते आपल्या माणसासाठीच करतो आणि कधी केव्हा काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सर्व तयारी करून ठेवायला हवीच ना. तेव्हा सीमा म्हणते की दे, मी रमाच्या सह्या यावर घेऊन येते. अक्षय म्हणतो की नाही नको, तू इमोशनल आहे, रमाला सर्व काही सांगून बसशील. उद्या जर मी बाहेर गेलो तर ऑफिसमधील कुणाला तरी पाठवेल आणि रमाकडून ह्या सह्या घेऊन येईल, तेव्हा रमा मला समजून नक्की घेईल ना. तर सीमा त्याला हो बोलते. त्यानंतर इकडे रमाने मस्तशा पंत्या रंगवलेल्या असतात आणि प्रत्येक पंत्यावर तिने रमा अक्षय असे नाव काढलेले असते. त्यानंतर इकडे अक्षयने जो काही आपला संतोष हा ऑफिसमधला कामाचा नोकर आहे त्याला घरी बोलवलेले असते आणि ते पेपर्स त्याने त्याच्याजवळ नेऊन रमाला देण्यासाठी सांगितलेले असते आणि यावर तुम्ही रमाच्या सह्या घेऊन या, बाकी तिला माझ्या अवस्थेबद्दल काही सांगू नका. तेव्हा तो संतोष हा जायला निघतो आणि बाहेर आल्यानंतर रेवाही बाहेर येते आणि त्या संतोषला म्हणत असते की हे पेपर्स तुम्ही माझ्याकडे द्या, मला अक्षयने रमापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितले. तेव्हा संतोष म्हणत असतो की मी जातो आणि मालकांना हे सर्व विचारून येतो. तेव्हा म्हणते की त्याची काही गरज नाही, तुमचा हा लिफाफा मी योग्य वेळात योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवेल आणि सरांना सुद्धा सर्व काही व्यवस्थित सांगेल. त्या संतोषच्या हातातून ते पेपर सर्व रेवा घेते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमाने डिव्होर्स पेपरवर सह्या रागाने केलेल्या असतात, कारण तिला अक्षयला बघायचे असते आणि त्या पेपरच्या निमित्ताने का होईना अक्षय आणि तिची भेट होईल असे तिला वाटत असते. म्हणून रमा ते पेपर्स घेते आणि आपल्या मुकादमांच्या घरी आलेली असते. तर समोर अक्षय झोपलेला असतो आणि रेवाने मुद्दाम त्याला आपल्या मिठीत घेऊन ती बसलेली असते आणि अक्षय आता झोप असे ती म्हणत असते. तर रमा हे सर्व बघते आणि रमाला आणखीन खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रमा आणि अक्षयचा हा झालेला गैरसमज कसा दूर होणार आणि रेवाचे जे कारस्थान आहे ते लवकरच सर्वांसमोर कसे येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.